30 डिसेंबर वर्षातील शेवटची सोमवती अमावस्या. सोमवती अमावस्या ही वर्षाची शेवटची अमावस्या असल्याने आपल्याला काही असे उपाय आणि तोडगे करायचे आहे ज्यामुळे आपल्या घरातील दारिद्र्य दूर होऊन घरामध्ये सुख शांती येईल. आणि वर्षाची शेवटची अमावस्या असल्याने घरातले दारिद्र्य, नकारात्मक शक्ती जेवढी घराबाहेर काढता येईल तेवढी काढावी, म्हणजेच नवीन वर्ष येणारं आपल्याला सुख समृद्धीचं येईल. तर रविवारी रात्री उत्तर रात्री सकाळी 4:01 अमावस्या प्रारंभ होणार आहे. तर रविवारी उत्तर रात्री 3:56 अमावस्या समाप्त होणार आहे. आता सोमवती अमावस्याविषयी काही माहिती. शास्त्राप्रमाणे सोमवारी सूर्यास्तापूर्वी येणाऱ्या अमावस्येला सोमवती अमावस्या म्हटले जाते. महादेवाला समर्पित असलेली अमावस्या दारिद्र्य दूर करण्यास खूप मदत करते. सोमवार चंद्राचा दिवस असल्याने या दिवशी सूर्य चंद्र एका सरळ रेषेत असतात, यामुळे विशेष पुण्यफल प्राप्त होते. यासाठी शास्त्रामध्ये काही उपाय व तोडगे सांगण्यात आले आहे ज्यामुळे जीवनातील कष्ट दूर होते, दारिद्र्य दूर होते व नकारात्मक शक्ती दूर होते, घरामध्ये सुख समृद्धी येते. चला तर उपाय बघूयात. सोमवती अमावस्येला करायचे काही उपाय. सोमवती अमावस्येला पिंपळाच्या झाडाला जानवे अर्पण करावे. पिंपळाच्या झाडाला 108 प्रदक्षिणा कराव्यात. पिंपळाच्या झाडाला गोडाचा नैवेद्य द्यावा व प्रत्येक प्रदक्षिणा करताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करावा. नकळत आपल्या हातून घडलेल्या चुकांची माफी मागावी. या दिवशी पिंपळाच्या झाडावर श्रीहरी विष्णूचा वास असतो, त्यामुळे हा उपाय आपल्याला करायचा आहे. सोमवती अमावस्येला जवळपासच्या झाडावर बसलेल्या कावळ्यांना व तलावातील माशांना तांदूळाचे पीठ व तुपाने तयार केलेले लाडू खाऊ घाला. लाडू खाऊ घाला म्हणजेच त्याचे छोटे छोटे गोळे तयार करायचे आणि ते मासोळ्यांना खाऊ घालायचे आणि कावळ्यांना खाऊ घालायचे. यामुळे प्रखर पितृदोष दूर होतो. पितृदोष शांतीसाठी अमावस्येच्या व्यतिरिक्त दर शनिवारी पिंपळाच्या झाडाची पूजा करावी. सोमवती अमावस्येला पितृदोष दूर करण्यासाठी दक्षिण दिशेला धुनी लावावी व खीर अर्पित करावी. म्हणजेच तुम्ही दक्षिण दिशेला दिवा लावू शकतात किंवा एखादं छोटंसं गावरानी तुपाचं म्हणजेच आपल्या साजूक तुपाचं हवन किंवा एखादा कागद जाळून त्याचा थोडासा धूर करू शकतात. सोमवती अमावस्येला एका ब्राह्मणाला भोजन, दक्षिणा किंवा वस्त्रदान केल्याने पितृदोष दूर होतो. 108 वेळा तुळशीची प्रदक्षिणा करणे हे फायद्याचे ठरते. यासोबत ओंकाराचा मंत्राचा जप करणे, सूर्यनारायणाला अर्घ्य देणे या सर्व गोष्टी कराव्यात. इतकं सर्व करणं जमणार नसेल तर फक्त तुळशीला 108 प्रदक्षिणा जरी मारल्या तरी खूप याचे फायदे होतात आणि खूप आपल्याला लाभदायक ठरू शकते. धार्मिक ग्रंथांमध्ये सोमवती अमावस्या भाग्याची अमावस्या असल्याचे मानले जाते. या अमावस्येच्या दिवशी स्नान आणि दानाचे अतिशय महत्त्व आहे. नदीत किंवा तीर्थस्थानी स्नान केल्याने भाग्य मानले जाते व बऱ्याच अडचणी, समस्या दूर होतात व आपल्या मागे लागलेली पीडा दूर होते. त्यासोबत गोदान, अन्नदान, ब्राह्मणाला भोजन, वस्त्रदान हे दान करणे पुण्याचे मानले जाते. सोमवार हा भगवान शंकराचा वार आहे, त्यामुळे याला अधिक महत्त्व येते. गंगेच्या पाण्यात स्नान करण्याला या दिवशी अधिक महत्त्व आहे. गंगेच्या पाण्यात स्नान करणे शक्य नसेल तर घराजवळच्या कुंडात स्नान करावे, नाहीतर स्नानाच्या पाण्यात तुळशीची पाने, कापूर घालून आंघोळ करावी. यानंतर भगवान शिव, पार्वती व तुळशीची मनोभावे पूजा करावी. सोमवती अमावस्येला खालील मंत्राचा जाप हा जरूर करावा. मंत्र: अयोध्या, मथुरा, माया, काशी, कांची, अवंतिका, पुरी, दारावंती चैव मंत्र हा स्क्रीनवरती दिलेला आहे. हा मंत्र म्हणून स्नानदान करावे. सोमवती अमावस्येला संध्याकाळी किंवा संध्याकाळनंतर आपल्या गॅलरीमध्ये किंवा गच्चीवरती थोडं दही भात साईडला काढायचं आहे, ज्यामुळे आपले जे पितृ अमावस्येच्या दिवशी पृथ्वीवरती आलेले असतात ते तृप्त होतात. अमावस्येच्या दिवशी, सोमवती अमावस्येच्या दिवशी कावळ्याला 1 पोळी आणि गाईला 1 पोळी, कुत्र्याला 1 पोळी असे छोट्या छोट्या 3 पोळ्या काढून ठेवाव्यात. ज्या व्यक्तींच्या मागे खूप पीडा लागलेली असेल त्यांनी सोमवती अमावस्येला 1 लिंबू आपल्या डोक्यावरून 7 वेळा उतरवून त्यानंतर त्याचे 4 भाग करून एका निर्जन स्थळी त्याचे 4 भाग करून 4ही दिशेला फेकावेत आणि न बघता घरी वापस यावे. येताना घरी आल्यानंतर हातपाय धुवून मगच घरात प्रवेश करावा. सोमवती अमावस्येला जास्तीत जास्त मंत्रांचा जप करावा. सोमवती अमावस्येला महादेवाच्या मंदिरात जाऊन जल अर्पण करावे. त्यावरती पाण्यामध्ये काळी तीळ टाकून जल अर्पण करावे.
या व्हिडिओमध्ये मी जास्तीत जास्त सोमवती अमावस्येला केले जाणारे उपाय सांगितलेले आहे. यामुळे आपल्या घरातले दुःख दारिद्र्य दूर होऊन आपल्या मागे लागलेली पीडा दूर होते. नवीन वर्ष येणार आहे, 2 दिवस राहिलेले आहे. त्यामुळे आपल्या घरातून जेवढी वाईट शक्ती किंवा जेवढी नकारात्मक शक्ती आपल्याला घराच्या बाहेर काढता येईल, जेवढेही वाईट प्रसंग आपल्याला या दिवशी काढता येईल, तेवढे सर्व दूर करायचे आहे. घर स्वच्छ करायचं आहे, टापटीप करायचं आहे. अमावस्येला सर्व जाळे जळमटे सगळं काढायचं आहे. तुटके फुटके भांडे भंगार जेवढी घराची स्वच्छता करता येईल, दिवाळीला करतो त्या अगदी त्यावेळेस करतो तशी करायची आहे. म्हणजेच नवीन वर्ष आपल्याला ज्यावेळेस येईल त्यावेळेस ते सगळं सुख आणि समृद्धीचं आणि भरभराटीचं येईल.